नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न विकणारा माणूस या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण लेखकाचा परिचय आणि स्वप्नाविषयी त्यांना वाटणारे त्यांचे विचार यांचं आपण विश्लेषण पाहिलं। आता या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये लेखकाने स्वप्न विकणारा जो माणूस होता त्याचा परिचय दिलेला आहे, तो आपण परिच्छेदाद्वारे समजून घेऊया। पाठाचा परिच्छेदाची सुरुवात आपण आता करणार आहोत। आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा। आता बघा, लेखक लहानपणी जे वर्णन केलेलं आहे लेखकाने ते गावातील वर्णन केलेलं आहे। आता आपण बघतो अजून पण खेडेगावामध्ये शहरामध्ये वेगवेगळे फेरीवाले येत असतात। तर क्वचित प्रसंगी एखादा फेरीवाला आपल्या लक्षात राहतो। का बरं लक्षात राहतो? तसं पाहायला गेलं ना, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांच्या मनावरती ह्या फेरीवाल्यांचं फार अस्तित्व असतं। त्यांच्या मनावरती त्यांनी घर केलेलं असतं। का? कारण की लहान मुलांना बघा, ते खेळणी, ते फुगे, ते खाऊ फार आवडत असतात। आणि हे जे फेरीवाले असतात ना, जर उदाहरण घ्यायचं तर खेळणीवाले काय करतात, त्यांना माहिती असतं लहान मुलांना काय आवडतं आणि त्या पद्धतीने ते आवाज देत राहतात। जर कोणी आता समजा बासरी विकायला आला तर छानपैकी बासरी वाजवत वाजवत येतो आणि त्याच्या त्या मधुर सुरावरती मग लहान मुलं फार भावतात। किंवा खेळणीवाले बघा, त्यांच्याकडे ते खेळणी असतात, मग ते आवाज देणार, त्या खेळण्यांचा आवाज करत करत येतात आणि लहान मुलांना खेळणी फार प्रिय असतात, आवडत असतात की नाही। मग त्यामुळे ह्या लहान मुलांना हे फेरीवाले जे असतात ना ते फार आवडत असतात, त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या आवाजामुळे किंवा बोलण्याचा जो ढंग असतो त्याच्यामुळे। तर इथे लेखकाने त्यांच्या लहानपणीच्या गावाकडच्या एका व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे। आता तो लेखक सांगतात की आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून, म्हणजे एक विशिष्ट गावाकडून तो यायचा नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या गावाकडून तो माणूस यायचा। आणि कशावरून यायचा? घोड्यावर बसून यायचा लेखकाच्या गावाकडे। आणि तो काय नाव दिलेलं त्याला? स्वप्न विकणारा माणूस। आता बघा, खेळणी विकणारे फेरीवाले माहिती आहेत, खेळणी विकणारी माणसं माहिती आहेत, कपडे विकणारी माणसं माहिती आहेत, भाजी विकणारी माणसं माहिती आहेत, पण स्वप्न विकणारी माणूस असतात का? मग ह्या माणसाला लेखकाने स्वप्न विकणारा माणूस हे नाव का दिलेलं आहे हे आपल्याला जेव्हा आपण पाठ हळूहळू पुढे जाणार शिकणार तेव्हा आपल्याला कळणार की त्या माणसाला लेखकाने स्वप्न विकणारा माणूस का नाव दिलेलं आहे। स्वप्न कधी विकत घेता येतात का? नाही। आपले स्वप्न आपण पाहतो की नाही, आपले स्वप्न आपण पाहतो, दुसऱ्यांचे स्वप्न तेच बघणार ना। माझं स्वप्न मी कोणाला देणार का? किंवा दुसऱ्याचं स्वप्न मी घेऊ शकणार का विकत? नाही। पण लेखकाने याला स्वप्न विकणारा माणूस हे नाव का दिलेलं आहे ना, ते आपण पाठाच्या शेवटपर्यंत आपल्याला कळेल का दिलेलं आहे। तर तो माणूस कसा यायचा? घोड्यावर बसून यायचा आणि त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। आता बघा, हा जो माणूस यायचा ना तो घोड्यावर न्यायचा आणि घोड्याचा आवाज तर तुम्हाला माहिती कसा असतो, आपण खबडक खबडक म्हणतो किंवा टबडक टबडक असं म्हणतो। मग जसा आता बघा, काही फेरीवाले सायकलवरनं येतात, काही फेरीवाले चालत पण येतात, काही फेरीवाले जे असतात ना, आता जे जवळ राहणारे फेरीवाले असतात ना ते अधिकतर आहे ना चालत येतात। पण अगोदर बघा, एका गावावरून दुसऱ्या गावावर, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावी असे फेरीवाले जायचे। त्यामुळे मग त्यांना जे साधन सोयीस्कर असायचं ना त्याचा वापर ते करायचे। कोणी सायकलीचा वापर करायचा, आता कोणी मोटरसायकलचा पण वापर करतात। पण लेखकाची ही लहानपणीची गोष्ट आहे ना, मग त्यामुळे त्यावेळेस जे साधन त्या फेरीवाल्याकडे उपलब्ध होतं ना त्याच्याने तो येत होता। तर तो कशाने यायचा? घोड्यावर बसून यायचा आणि घोड्याचा जेव्हा टबडक टबडक आवाज यायचा ना तर सगळे गावातील लहान मुलं आहे ना त्या आवाजाच्या दिशेने पळत जायचे। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं। आता बघा, त्यावेळेस लहान मुलांचं आकर्षण काय असायचं? आता लहान मुलांना बघितलं असेल तुम्ही पण लहानच आहात, प्राणी फार आवडतात की नाही विशिष्ट प्रकारचे। आता कधीतरी बघा शहरामध्ये रोड रस्त्यावरती हत्ती येतो, घोडा येतो, कधी माकड येतो, असे वेगवेगळे प्राणी येतात। किंवा तो बघा नंदी बैल पण येतो। तर असे हे अप्रूप वाटणारे गोष्टी असतात। शहरामध्ये अधिकतर आपल्याला ह्या गोष्टींचं अप्रूप असतं, खेडेगावामध्ये तर काय
अधिकतर ह्या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात, पण शहरामध्ये ना हे अशा गोष्टी पाहायला मिळत नाही. त्यामुळे अचानक कधी जर असा हत्ती आला किंवा घोडा आला किंवा मग अजून कोणी आलं ना असं प्राणी वगैरे, तर माकडाचा खेळ असतो बघा तो, तर ते असे आले ना तर ते लहान मुलांना त्याचं फार अप्रूप वाटतं. तर मग लेखकाला आणि त्याच्या सोबती त्याच्या वयस्कर जी मुलं होती ना, त्याच्याच वयाच्या मुलांना, त्यांना जेव्हा हा घोडेवाला यायचा त्या घोड्यावर बसून, तर त्या मुलांचं आकर्षण काय असायचं, त्या घोड्याला पाहायचं असायचं. आणि त्या घोड्याचा आवाज यायचा ना खबडक खबडक, त्या दिशेने मग ते पळत पळत जायचं घोड्याला पाहण्यासाठी. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. आता त्या मुलांना ना त्या घोड्यामध्ये रुची होती, आवड होती. त्या घोड्यावर बसणाऱ्या माणसामध्ये आवड नव्हती. ते कधी त्याचं जास्त निरीक्षण नाही करायचे. मोस्ट ऑफ त्यांना तर घोड्यामध्येच रुची असल्या कारणाने ते घोड्याकडेच त्यांचं लक्ष जास्त असायचं. पण घोड्याला पाहता पाहता कधीतरी नजर त्यांच्या त्या घोड्यावर बसणाऱ्या मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसावर सहज जायचं आणि ते त्या माणसाला पाहायचे. आता बघा, ह्या परिच्छेदामध्ये लेखकाने त्या घोड्यावर बसून येणाऱ्या माणसाचा पेहराव, पोशाख याचं वर्णन केलेलं आहे. तर तुम्हाला कधी कधी परीक्षेला स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव कसा होता असा प्रश्न विचारू शकता. तर ते त्याचं उत्तर तुम्हाला ह्या परिच्छेदामध्ये मिळेल. आता पाहूया त्याचा पेहराव लेखकाने काय सांगितलेला आहे. तलम रेशमी धोतर. आता बघा, तो जो स्वप्न विकणारा माणूस जो होता ना, तो धोतर घालून यायचा. ते बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही. त्यावर तसा जरीचा सैलतर कुडता, तो कुडता पण घालायचा बघा त्याच्यावरती. आता तो त्याचा जो कुडता आणि जे धोतर होतं ना ते रेशमी होता, जरीचा होता. म्हणजे एक मुलायम कापड असतं, कपड्याचे वेगवेगळे प्रकार असतात की नाही, तर त्याच्यामध्येच तलम रेशमी, जरीचा, हे कपड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मग तो धोतर आणि कुडता घालायचा आणि डोक्याला लाल पांढरा फेटा असायचा. बघा आता त्याचा इथे फेटा दिसतो की नाही, पगडी पण आपण त्याला म्हणतो. तर डोक्यावर तो लाल किंवा पांढऱ्या रंगाचा फेटा घालायचा. त्याच्या डोळ्यावरती चष्मा असायचा. पायात चांबडी बूट असायचे आणि त्याचा रंग कसा होता, गव्हाळ रंगाचा होता. म्हणजे जास्त काळाही नाही आणि जास्त गोराही नाही, मध्यम रंगाचा जो असतो ना त्याला आपण गव्हाळ रंगाचा म्हणतो. मग त्याचा रंग कसा होता, गव्हाळ रंगाचा होता. आणि झुपकेदार मिशा असलेला. आता बघा त्याला मिशा कशा होत्या, मिशा होत्या चांगल्या, झुपकेदार होत्या. चेहऱ्यावरती बघा त्याचे दिसतात नाही ते झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. धिप्पाड म्हणजे चांगला शरीर आणि धुष्टपुष्ट होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण वाटायची. आता बघा इथे लेखकाने त्याचं जे वर्णन केलेलं ना, त्याच्या पेहरावावरनं, त्याचा जो रुबाब होता, त्याची जी शारीरिक शैली होती ना, त्याच्यावरनं लेखक सांगतात की आम्हाला त्याची फार गंमत वाटायची आणि कुतूहल पण वाटायचं, आश्चर्य पण वाटायचं. का असं वाटायचं, त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. आता बघा मुलांचं जे लक्ष असायचं ना ते एक तर घोड्याकडे असायचं आणि तो माणूस जो त्याचं गाठोडं घेऊन यायचं ना, त्या गाठोड्यामध्ये काय काय आणले त्यांनी, त्या गाठोड्याकडे त्या मुलांचं, लेखक आणि लहान मुलांचं लक्ष असायचं. आणि त्या कुतूहलाने की आश्चर्याने बघायचं काय, त्यांना खूप उत्सुकता लागून असायची. ह्या गठोड्यामध्ये त्याने आज विकायला काय आणलेलं आहे. बघा ना, असं खेळणीवाला आला तर आपल्याला पण कुतूहल असतं की काय काय खेळणी आणले, सगळे बघत राहतो आपण, हे दाखव ते दाखव. किंवा फुगा जर विकायला आला असेल तर कोणत्या रंगाचा फुगा तुम्हाला आवडतो, कसा आहे, हे सगळं तुम्ही कुतूहलाने उत्साहाने बघत असतात. तर तसंच लेखक सुद्धा सांगतायत की त्याचा आम्हाला कुतूहल कशाचं असायचं, एक तर घोड्याकडे बघण्याचं आणि दुसरं की त्या माणसाने जे गाठोडा आणलेलं असायचं त्या गाठोड्यामध्ये त्याने काय काय आणलेलं आहे ना ते पाहण्याची उत्सुकता किंवा कुतूहल त्या लेखकाला आणि त्याच्या मित्रांना असायचं. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. आता बघा अजून पण तुम्ही गावच्या ठिकाणी किंवा आपण शहरामध्ये पण बघितलं की विशिष्ट ठिकाणी येत ना असे खेळणीवाले किंवा फेरीवाले आलेले असतात आणि ते त्यांची ती विशिष्ट जागा असते. ते दररोज येत नाहीत, कधीतरी येतात, महिन्यातून एखाद्या दिवशी किंवा आठवड्यातून एखाद्या दिवशी. त्यांचा ठराविक दिवस असतो की आज ह्या दिवशी ह्या गावी जायचं, त्या दिवशी त्या गावी जायचं किंवा ह्या महिन्याला ह्या गावाला जायचं फेरी सामान घेऊन विकायला. तर तसंच आहे ना, तो माणूस सुद्धा यायचा आणि त्याचा
कुठे तो बसायचा तिथे? गावच्या पिंपळाच्या पारावर. पार म्हणजे बघा आता इथे तुम्हाला दिसते का झाड दिसतंय पिंपळाचं, आणि ह्या झाडाखाली आहे ना बघा विटांनी, सिमेंटने, मातीने बांधलेलं एक कठडा आहे. या कठड्याला आपण काय म्हणतो? पार म्हणतो. आता ह्या पारावरती बघा असं का बांधलेलं असतं? गावच्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल किंवा आपण शहरामध्ये पण बऱ्याच ठिकाणी असे कठडे बघतो. तिथे काय असतं की दिवसभर थकून भागून काम करून येणारी जी माणसं असतात ना, थोड्या विसावासाठी तिथे येऊन बसतात आणि दिवसभरातल्या गप्पा, गावाकडच्या गप्पा ते मारत असतात. म्हणजे इथे लोक एकत्र येऊन सगळे गप्पा वगैरे मारतात, जेणेकरून गावातील सगळी बातमी त्यांना कळते. तर मग हा माणूस जो असायचा ना, तो पण काय करायचा? पिंपळाच्या पारावर येऊन थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडेला आपला घोडा बांधायचा. आता बघा घोडा तो कुठे बांधायचा त्याचा? की ह्या पाराला ना लोखंडी कडी असायची. बघा तुम्ही पाहिलेलं असेल गावी की जनावरांना बांधण्यासाठी विशिष्ट प्रकारची कडी लावलेली असते, जमिनीमध्ये ठोकलेली असते. तर तसंच त्या लोखंडी कडीला तो आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा. आता बघा तो हे खूप जुनी गोष्ट आहे ना ही, लेखकाने जी आताच्या लहानपणीची गोष्ट सांगितलेली. आता आपण बघा कुठे जायचं असेल तर आपण पाण्याची बॉटल वगैरे नेतो, त्यावेळेस असं पाण्याची बॉटल वगैरे नसायच्या, तर ते चांबडी पिशवीमध्ये पाणी घेऊन यायचा. तर हे सगळं सामान कुठे ठेवायचं? घोड्याच्या पाठीवर ठेवायचं. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये पण गाठोडं दिसत आहे. मग तो गाठोडा आणायचा घोड्याच्या पाठीवरना, पाणी प्यायचा चांबडी पिशवीतला, आणि मग एटीच झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. माणसांचा गराडा पडणे वाक्यप्रचार आहे. खूप गर्दी, लोकांची घोळका जमायचा. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. बघा आता लेखक त्याचा हळूहळू त्याचं स्वभाव, त्याचे सगळे गुण आपल्याला सांगत आहे. त्याने बघा तो ह्या घोड्यावर बसून अनेक गावं फिरलेला होता. त्याचा प्रवास खूप झालेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिलेली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. बघा आता तो एका ठिकाणी स्थिर नसायचा. रोज कुठच्या ना कुठच्या नवीन गावात, नवीन प्रदेशात, नवीन डोंगरदऱ्याच्या ठिकाणी तो जायचा, लांब लांब जायचा आणि तिकडे वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना भेटायचा. आणि त्यामुळे त्याची बोलण्यासारखं त्याच्याकडे भरपूर विषय असायचे. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. बघा आता हे त्याच्यातले गुण आपल्याला लेखक सांगत आहे. त्या माणसामध्ये काय गुण होतं की त्याच्याकडे जे अनुभव होते ना, ते फार अफाट अनुभव होते. समृद्ध असं अनुभव, संपन्न असं अनुभव त्याच्याकडे होते. आणि तो आपले सगळे अनुभव गावातील, लेखकाच्या गावातील लोकांना वेगवेगळ्या किस्स्यांनी, म्हणजे बघा तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टीने. आता तुम्हाला बघा घरामध्ये आजी आजोबा असतात, एखादी गोष्ट किती छानपैकी रंगवून वगैरे सांगतात की नाही, तसंच मग तो आपला अनुभव आहे ना छानपैकी गोष्टीच्या रूपामध्ये लोकांना सांगायचा, रंगवून फुलवून सांगायचा. त्यामुळे लोकांना त्याच्या बोलण्यामध्ये जी आकर्षक, त्याच्या अनुभवाची जी शैली होती सांगण्याची, ती फार आवडायची आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचा. आता बघा तो बडबड्या स्वभावाचा होता, त्याचा अनुभव विश्व संपन्न होतं, त्याच्याकडे भरपूर अनुभव होतं, बोलण्याची कला त्याच्याकडे होती. त्यामुळे तो आपल्या अनुभवाने, कुतूहलाने सगळ्या लोकांना आपल्या त्या गोष्टींमध्ये, आपल्या स्वप्नामध्ये, आपल्या चांगल्या, बघा तो म्हणजे लोकांना चांगल्या गोष्टी सांगायचा, की लोकांना अशा काही गोष्टी रंगवून सांगायचा की त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा नवीन नवीन स्वप्न जागृत व्हायची आणि लोक सगळे गुंग होऊन, मग्न होऊन, दंग होऊन, गुंग होणे वाक्यप्रचार आहे, मग्न होऊन त्याच्या सगळ्या गोष्टी आवडीने ऐकायच्या. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. मती म्हणजे बुद्धी, मती कुंठित होणे वाक्यप्रचार आहे. मती म्हणजे बुद्धी, कुंठित होणे म्हणजे शून्य होणे. जेव्हा तो एखादी गोष्ट रंगवून सांगायचा, त्याच्या अनुभवातील कोणतीही गोष्ट जर सांगायची ना, आता हे गावातील लोक बघा, आता तरी आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या याच्याकडे मोबाईलमुळे किंवा प्रवासाची साधनामुळे लोक एका गावावरून दुसऱ्या गावी
सहजपणे जातात. पण त्या काळी अवस्था अत्यंत वेगळी होती की एका गावानं दुसऱ्या गावी जास्त लोक जात नव्हते. त्यामुळे इतर गावांमध्ये काय चाललेलं आहे किंवा काय विकास झालेला आहे, प्रगती झालेली आहे, लोकांना माहीत नसायची. आणि जेव्हा हा माणूस येऊन गावातील लोकांना, लेखकाच्या गावातील लोकांना सगळ्या इकडच्या तिकडचे अनुभव, चांगल्या गोष्टी सांगायचे, तर त्या गोष्टी ऐकून गावातील लोक आश्चर्यचकित व्हायचे आणि त्या गोष्टी ऐकून लोक सुन्न होऊन जायचे. आपण ऐकतो ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. त्यांना विश्वास नाही बसायचा की आज जे गोष्टी तो सांगतो आहे त्या खऱ्या घडलेल्या आहेत की खोट्या सांगत आहे, याच्या त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण व्हायचा. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. तल्लीन होणे, गुंग होणे, मग्न होणे. त्यांच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. आता बघा, त्यावेळी खेडेगावातील लोक जास्त गावाच्या बाहेर जाऊ शकत नव्हते. त्यांच्याकडे ती साधनं पण नव्हती आणि किंवा इतर कारणामुळे त्यांचं जास्त इतर गावातील लोकांबरोबर संपर्क व्हायचा नाही. त्यामुळे त्यांचं प्रांतां इतर सगळ्या गोष्टींचं जे ज्ञान होतं ते कमी होतं. पण हा जो स्वप्न विकणारा जो माणूस होता की नाही, तो काय करायचा, रोज दररोज एका गावावरून दुसऱ्या गावी जायचं. त्यामुळे अफाट त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि ह्या सगळ्या मग गावातील लोकांना ह्या आपल्या अफाट अनुभवातून तो काय करायचं, निरनिराळ्या प्रांतांची, तिकडच्या रीतिरिवाजांची, तिकडच्या संस्कृतीची माहिती द्यायचं. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. आता बघा, ही लोक तिकडे वास्तव्यामध्ये जात नव्हते, पण हा जो माणूस होता तो अशा रीतीने त्या लोकांना त्याच्या गप्प्यामध्ये, त्याच्या विचारांमध्ये एवढं मग्न करून टाकायचं की तिथे बसून माणसाला असं वाटायचं की खरोखर त्या लोकांनी तिथे जाऊन तो प्रवास करून आलेले आहेत. म्हणजेच ते मनातून तिथे भटकून यायचे, जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. म्हणजे बघा, हा लोकांना काय करायचा, चांगले चांगले स्वप्न दाखवायचा, चांगल्या गोष्टी दाखवून त्यांना रंगवून ठेवायचा, असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. मग बघा, अशा तऱ्हेने तो लोकांना चांगल्या अनुभवाच्या गोष्टी सांगायच्या, चांगले काय चाललेलं आहे जगामध्ये सगळं सांगायचं. आणि त्यामुळे लोक जी होते ना, दिवसभर काबाड कष्ट करून थकलेले असायचे, त्यांच्या जीवनामध्ये नवीन काही उद्देश नसायचे. पण ह्या माणसामुळे लोक चांगली स्वप्न पाहू लागले, तर वेगळ्या जगामध्ये जाऊ लागले आणि अशा रीतीने त्यांचा सुद्धा जीवन बघण्याचा जो दृष्टिकोन होता त्या गावातील, खेडेगावातील लोकांचा बदलत होता. आणि मग हळूहळू तो लोकांना त्यांच्या गप्पा गोष्टीमध्ये रंगवायचं आणि नंतर मग त्याने ज्या कापडामध्ये, ज्या गाठोड्यामध्ये जे काय आणलेलं असायचं ना, ते हळूहळू सोडायचा. त्यात बघा, आता त्या गाठोड्यामध्ये काय काय असायचं, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरं वगैरे असायचं. आता बघा, ह्या सगळ्या वस्तूंना आपण काय म्हणतो माहिती, सुकामेवा. आता तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की ह्या सगळ्या वस्तूंसाठी कोणता एक शब्द लिहा. तर मग बघा, सुकामेवा म्हणजे काय, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरं, हे सगळं तो त्याच्या गाठोड्यातून काढायचं. तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. घासाघीस करणे, बघा, एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असेल विकत, तुम्ही बघतात ना, आई बरोबर बाजारात जातात. आई काय करते, जेव्हा एखादी वस्तू घ्यायची असेल तर समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला जी किंमत सांगितली असेल, आई कधी त्या किमतीत घेत नाही, ती कमी किंमत करायला सांगते, घासाघीस करत असते. तशीच मग गावातील, खेडेगावातील लोक त्याच्याबरोबर घासाघीस करायची किंमत कमी जास्त करण्यासाठी. मग असं करून तो गावातील लोक येणार छटाक पावशेर, म्हणजे बघा वजन, आता आपण पाव किलो, 1 किलो, 2 किलो असं म्हणतो की नाही, त्या काळामध्ये छटाक आणि पावशेर हे वजनाचं प्रमाण होतं. कधी कधी तो गाठोड्यातलं खाऊ सगळ्या टिंगू मुलं म्हणजे लहान मुलांना मूठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. आता बघा, तो एकीकडे मोठ्या माणसांना पैशासाठी घासघीस करायचा, पण लहान मुलांना तो हा खाऊ आहे ना असाच वाटून द्यायचा आणि त्यामुळे मग मुलं आनंदाने खुश व्हायचे. आता तुम्हाला पण कधी कधी असं होतं ना, कुठे गेलात आणि तुम्हाला कोणी चॉकलेट दिलं, तुम्हाला आनंद होता. तसंच मग त्यांना खाऊ मिळाल्यावरती ते आनंदित व्हायचे. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबडे आला की आपल्याला तरतरी पेरून जातो. आता बघा, त्याच्या ह्या वागण्याने. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आलेल्या काही वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ आपण पाहूया. गराडा पडणे, भोवतीने माणसांचा घेराव पडणे. फुलवून सांगणे, एखादी गोष्ट रंगवून सांगणे. मती कुंठित होणे, बुद्धी न चालणे, डोके सुन्न होणे. संभ्रमात पडणे, भ्रम निर्माण होणे. तल्लीन होणे, गुंग होणे, मग्न होणे, रंगून जाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो, तर ह्या पाठामध्ये लेखकाने आपल्याला स्वप्न विकणाऱ्या त्या माणसाचा पेहराव, त्याचं गुणविशेष सांगितलेले आहे. अजून पण लेखक आपल्याला त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाबद्दल माहिती देणार आहेत, पण त्याच्याबद्दल आपण शिकायचं पण याच्या पुढील भागामध्ये.
धन्यवाद.